विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत प्रिपरेशन ऑफ फिनॉल फ्रॉम क्लोरोबेन्झीन. प्रिपरेशन ऑफ फिनॉल फ्रॉम क्लोरोबेन्झीन. कोणापासून शिकणार आहोत? फ्रॉम क्लोरोबेन्झीन. लक्षात राहू द्या, क्लोरोबेन्झीन पासून आपण प्रिपेअर करणार आहोत फिनॉल. याच प्रोसेसला डॉस प्रोसेस सुद्धा म्हणतात. कोणती प्रोसेस? डॉस प्रोसेस असं सुद्धा म्हणतात. लक्षात राहू द्या, याच प्रोसेसला काय म्हणतात? डॉस प्रोसेस असं सुद्धा म्हणतात. म्हणजे या ठिकाणी वाक्य लिहिणं महत्त्वाचं आहे. ते म्हणजे इट इज an industrial method. It is an industrial method to prepare. It is an industrial method to prepare phenol. म्हणजेच काय? तर AROH हे तयार करण्याची इंडस्ट्रियल मेथड आहे. म्हणजे इंडस्ट्रीमध्ये या मेथडच्या साहाय्याने फिनॉलचं प्रिपरेशन केलं जातं, कारण ही तितकीशी महागडी प्रोसेस नाही. ठीक आहे. मग प्रथमतः कोणापासून? तर क्लोरोबेन्झीन. क्लोरोबेन्झीन म्हणजे कोण विद्यार्थी मित्रांनो? तर क्लोरोबेन्झीन म्हणजे बेन्झीन रिंगला एक क्लोरीन ग्रुप अटॅच असणारला काय म्हटलं जातं? क्लोरोबेन्झीन. आता या क्लोरोबेन्झीन वरती काय टाकायचं नेमकं? तर सोडियम हायड्रॉक्साईड टाकायचं. काय टाकायचं? सोडियम हायड्रॉक्साईड NaOH. काय टाकायचं? सोडियम हायड्रॉक्साईड. आणि या ठिकाणी टेम्परेचर आणि प्रेशर कंडिशन असते. टेम्परेचर असतं साधारण 623 केल्विन 623 केल्विन आणि प्रेशर असतं साधारण 150 ऍटमॉस्फिअर म्हणजे 150 ATM. लक्षात राहू द्या, ही प्रेशर कंडिशन आहे, तरच क्लोरोबेन्झीनचं रूपांतर फिनॉल मध्ये होतं. या ठिकाणी एक इंटरमिडिएट तयार होतो. तो इंटरमिडिएट आहे O- Na प्लस आणि बेन्झीन रिंग. याला म्हणतात सोडियम फिनॉक्साइड. काय म्हणतात? सोडियम फिनॉक्साइड. सोडियम फिनॉक्साइड. याच्यावरती पुन्हा ऍसिडिफिकेशन करायचं. काय करायचं? ऍसिडिफिकेशन. ऍसिडिफिकेशन म्हणजे काय? तर HCl टाका किंवा H+ H2O असं टाका. त्याच्यापासून काय येईल? O- H घेईल आणि प्रोडक्ट काढायचं होतं फिनॉल. कोणता आहे? फिनॉल तयार होईल. OH that is फिनॉल. आणि बाय प्रोडक्ट तुम्हाला भेटेल NaCl वगैरे वगैरे. ठीक आहे. म्हणजे तुमच्या एक लक्षात येईल आता की क्लोरोबेन्झीन वरती जर सोडियम हायड्रॉक्साईड टाकलं, प्रेशर आणि टेम्परेचर मेंटेन केलं, तर सोडियम फिनॉक्साईड भेटतो. आणि सोडियम फिनॉक्साईडचं जर ऍसिडिफिकेशन केलं तर तुम्हाला फिनॉल भेटतं. ठीक आहे. याच प्रोसेसला म्हणतात डॉस प्रोसेस. याच प्रोसेसला काय म्हणतात? डॉस प्रोसेस. ही झाली रासायनिक अभिक्रिया. तर आपण रिॲक्शन म्हणतो. काय म्हणतो? रिॲक्शन, रासायनिक अभिक्रिया झाली. ठीक आहे. पण हे क्लोरोबेन्झीन कुठून भेटतं विद्यार्थी मित्रांनो? तर हे क्लोरोबेन्झीन बेन्झीन पासून भेटतं. कोणापासून भेटतं? आपल्याला रासायनिक अभिक्रिया इथूनच पुढे शिकायची डॉस प्रोसेस मध्ये. पण हे कुठून भेटतं ते पण आठवण करून देतं. तर ते भेटतं बेन्झीन पासून. कोणापासून भेटतं? बेन्झीन पासून. बेन्झीन वरती क्लोरीन मॉलिक्यूल टाका Cl2 इन प्रेझेन्स ऑफ लेविस ऍसिड. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? लेविस ऍसिड. दॅट इज Fe किंवा AlCl3 याच्या प्रेझेन्स मध्ये टाका. तुम्हाला क्लोरोबेन्झीन भेटेल. हे आहे बेन्झीन वरती टाकलं Cl2 आणि FeCl3 किंवा AlCl3 किंवा Fe, तर त्याच्यापासून भेटलं क्लोरोबेन्झीन. आणि क्लोरोबेन्झीन वरती जर सोडियम हायड्रॉक्साईड टाकलं, दॅट इज बेस टाकला, तर तुम्हाला त्याच्यापासून सोडियम फिनॉक्साईड भेटेल. सोडियम फिनॉक्साईडचं ऍसिडिफिकेशन केलं तर तुम्हाला फिनॉल भेटेल. अशा प्रकारे रासायनिक अभिक्रिया झाली. रासायनिक अभिक्रिया तुम्हाला समजण्यासाठी आता वारंवार तुम्हाला NCERTच्या बुकमध्ये किंवा रेग्युलर पुस्तकामध्ये टेक्स्ट बुकमध्ये फक्त रिॲक्शन दिली जाते. ही रिॲक्शन घडती कशी हे बरेच शिक्षक सांगतही नाहीत. बरेच लोक समजून सांगतही नाहीत. फक्त रिॲक्शन दिली की अशीच आहे. आता ऍक्च्युली खरं रासायनिक अभिक्रिया घडली कशी याच्या पाठीमागे एक मेकॅनिझम असतं. ते मेकॅनिझम मी तुम्हाला देतो. का? तर रासायनिक अभिक्रिया समजावी म्हणून. हे तुम्हाला परीक्षेला विचारत नाही काय मेकॅनिझम, पण मेकॅनिझम समजलं तर रासायनिक अभिक्रिया सोपी जाते. म्हणून मेकॅनिझम बघूया. ठीक आहे. तर या रासायनिक अभिक्रियेचं मेकॅनिझम आपण पुढे बघूया. ठीक आहे. लक्ष द्या. बघा आता मेकॅनिझम मध्ये कोणापासून मेकॅनिझम आहे? तर क्लोरोबेन्झीन पासून. क्लोरोबेन्झीन कोण? तर हे क्लोरोबेन्झीन. ठीक आहे. इथपर्यंत समजतंय क्लोरोबेन्झीन. आता
या क्लोरोबेन्झीन वरती तुम्ही काय टाकत होता तर NaOH टाकत होता. काय टाकत होता NaOH. मग मी पण याच्यावरती NaOH टाकतोय. तर NaOH चा एक मॉलिक्यूल मी टाकला. NaOH काय काम करतं तर बेसचं काम करतं. कशाचं काम करतं बेसचं. बघा आता हा क्लोरोबेन्झीन तुमचा या क्लोरोबेन्झीन वरती NaOH टाकला. त्याच्या अगोदर मला एक सांगा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कार्बनला एक हायड्रोजन असतो. प्रत्येक कार्बनला एक हायड्रोजन असतो. त्याला मी एक दाखवतोय तो म्हणजे ऑर्थो पोझिशनचा दाखवतोय. कारण ऑर्थो पोझिशनचा मोर ऍसिडिक असतो. कसा असतो मोर ऍसिडिक असतो. इथं दाखवा किंवा इथं दाखवा दोन्हीतला एक कुठलाही दाखवा. ठीक आहे. तर याच्यावरती काय टाकलं बेस टाकला. काय टाकला NaOH बेस. बेस काय काम करतं प्रोटॉन अब्स्ट्रॅक्ट करण्याचं काम करतं. म्हणून या OH मायनसने काय केलं या प्रोटॉनला अब्स्ट्रॅक्ट करून घेतला. या प्रोटॉनला अब्स्ट्रॅक्ट करून घेतला. या NaOH मधल्या OHनं या प्रोटॉनला अब्स्ट्रॅक्ट करून घेतल्यामुळे हा H इलेक्ट्रॉन याच ठिकाणी ठेवून याच्या OH बरोबर निघून गेला. तर इथं काय होईल O मायनस काय होईल. काय काय होईल O मायनस. म्हणजे पुढं मला असा प्रोडक्ट मिळेल. ठीक आहे लक्ष द्या लक्ष द्या. या ठिकाणचे बॉन्ड होते तसे. ठीक आहे या ठिकाणी क्लोरीन होता तसा. या ठिकाणी चेंजेस झाले त्या ठिकाणी आला निगेटिव्ह चार्ज आणि हा बॉन्ड पण होता तसाच आहे. आता विद्यार्थी मित्रांनो क्लोरीन हा पूर्ण निगेटिव्ह आहे. तो काय करतो इलेक्ट्रॉन खेचून घेतो. इलेक्ट्रॉन खेचून घेतो म्हणजे हे इलेक्ट्रॉन याला दिले जातील आणि त्याच वेळेस या कार्बनचा हा क्लोरीन इथून निघून जाईल. गुड लिव्हिंग ग्रुप तो कोण आहे गुड लिव्हिंग ग्रुप म्हणून तो निघून जाईल. निघून गेल्यामुळं जो इंटरमिडिएट तयार होईल या रासायनिक अभिक्रियेमधला जो इंटरमिडिएट तयार होईल तो इंटरमिडिएट असा असेल. हा इंटरमिडिएट अशा प्रकारचा असेल. क्लोरीन निघून गेला आणि त्या ठिकाणी ट्रिपल बॉन्ड तयार झाला. विद्यार्थी मित्रांनो बारकाईने बघा हे प्रथमच तुम्ही बघताय या ठिकाणी ट्रिपल बॉन्ड तयार झाला. याला म्हणतात बेन्झाईन. याला काय म्हणतात बेन्झाईन. आणि हे खूप अनस्टेबल असतं. कसं असतं अनस्टेबल असतं. हे स्टेबल नसतं पण या रासायनिक अभिक्रियेमध्ये तयार होतो. त्याला काय म्हटलं मी इंटरमिडिएट दॅट इज बेन्झाईन. आता या बेन्झाईन वरती पुन्हा तुम्ही NaOH टाका. कोण टाका NaOH म्हणजेच दुसरा मॉलिक्यूल. म्हणजेच काय तर या ठिकाणी NaOH कसं असेल एक्सिस असेल. एक्सिस असेल तर हे तुम्हाला भेटून जाईल दुसरं पण NaOH. आता याच्यातला OH पुन्हा बघा. आता या ठिकाणी जास्त इलेक्ट्रॉनिक म्हणजे हा बॉन्ड जर या साईडला दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन शिफ्ट झाला तर इथं जर शिफ्ट झाला या कार्बनवरती तर या कार्बनवरती डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज आहे. पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि म्हणून याच्यातला जो OH मायनस आहे तो OH मायनस या कार्बनवरती अटॅक या कार्बनवरती अटॅक करेल आणि इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट करेल. म्हणजे तुम्हाला नेमकं काय भेटते बघा बारकाईने बघा नेमकं काय तयार झालं ते तुम्हाला लक्षात येईल. या ठिकाणचे बॉन्ड होते तसे मी देऊन टाकले. या ठिकाणी शिफ्टिंग झाले म्हणजे इथे निगेटिव्ह चार्ज पण हा बॉन्ड कसा असतो 3 होते त्यातला एक बॉन्ड ब्रेक झाला. ठीक आहे इथे निगेटिव्ह चार्ज आला. याला कोण जोडलं तुम्ही तर OH जोडला. मी OH थोडासा सेट करतो नॉर्मली कळालं. आता हा OH दिल्यानंतर तुम्ही म्हणाल सर झालं की फिनॉल सारखं दिसतंय की मग कशा पण हे एक्स्ट्रा चार्ज आहे ना त्यामुळे अजून फिनॉल तयार झालेला नाही. मग या ठिकाणी होतं प्रोटॉन ट्रान्सफर. काय घडतं प्रोटॉन ट्रान्सफर घडतं. आता प्रोटॉन ट्रान्सफर होतो म्हणजे नेमकं काय होतं तर हा O इथला जो मायनस आहे तो मायनस याच्यातला प्रोटॉन अब्स्ट्रॅक्ट करून घेतो आणि प्रोटॉन अब्स्ट्रॅक्ट करून घेतल्यामुळे हे दोन्हीचे दोन्ही इलेक्ट्रॉन या ऑक्सिजनला देतं. या ऑक्सिजनला देतं. ठीक आहे. त्या ऑक्सिजनला दिल्यामुळे पुढे जो प्रोडक्ट तयार होतो तो असा तयार होतो. बघा तुम्ही काय नेमकं शिफ्टिंग केलं आणि कसं केलं. ठीक आहे या ठिकाणचा बॉन्ड होता तसा इथला बॉन्ड या ठिकाणचा बॉन्ड या ठिकाणी झालं O मायनस. ठीक आहे कारण हे इलेक्ट्रॉन ऑक्सिजनच घेते इलेक्ट्रॉन निगेटिव्ह असल्यामुळे हा प्रोटॉन मात्र याने घेतला. त्यामुळे जो प्रोटॉन आपण मगाशी काढून घेतला होता पहिल्या स्ट्रक्चर मध्ये तो परत ज्याचा त्याला मागे दिला. तर या ठिकाणी O मायनस झालं तर या रिएक्शन मध्ये OH गेला होता तर Na राहिला होता तो Na या ठिकाणी राहतो ONA प्लस आणि O मायनस म्हणून. यालाच म्हणतात सोडियम फिनॉक्साइड. जो आपण रासायनिक अभिक्रियेमध्ये इंटरमिडिएट दाखवला रासायनिक अभिक्रियेमध्ये तो झाला सोडियम फिनॉक्साइड. आणि याच्या पुढे काय रे सिंपल आहे सोडियम फिनॉक्साइडचं ऍसिडिफिकेशन करा. ऍसिडिफिकेशन म्हणजे काय एक तर H+ द्या किंवा HCl टाका तरी चालेल. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला प्रोटॉन द्यायचा. प्रोटॉन दिला की यातला O मायनस याच्यातला H अब्स्ट्रॅक्ट करून घेईल आणि Cl जो आहे तो या Na बरोबर बाय प्रोडक्ट मध्ये तयार होईल. म्हणजे तुमचा मेन प्रोडक्ट तयार होईल तो असा.
या ठिकाणी OH तुमचे बॉन्ड होते तसे हा झाला फिनॉल, हा कोण झाला फिनॉल, आणि बाय प्रोडक्ट कोण भेटेल तुम्हाला तर NaCl हा बाय प्रोडक्ट भेटेल. बघा आता मी रासायनिक अभिक्रिया पुन्हा एकदा समजून सांगतोय, सॉरी मेकॅनिझम पुन्हा एकदा समजून सांगतोय. बेन्झीन रिंगला प्रत्येक ठिकाणी हायड्रोजन असतो, तो हायड्रोजन रिप्लेस करून मग इतर एलिमेंट जोडले जातात. तर या ठिकाणी क्लोरोबेन्झीनच्या ऑर्थो पोझिशनचा हायड्रोजन हा मोर ऍसिडिक आहे. या ठिकाणचा जोडा किंवा या ठिकाणचा दोन्ही ऑर्थो पोझिशन आहे. या ठिकाणी दिसतंय व्यवस्थित म्हणून इकडचा जोडा OH साह्यानं बेसिक मीडियमच्या साह्यानं हा प्रोटॉन अटॅक करून घेतला, त्यामुळे या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज आला आणि निगेटिव्ह चार्ज शिफ्ट झाला क्लोरीनच्या दिशेने. का? कारण क्लोरीन हा गुड लिव्हिंग ग्रुप आहे. गुड लिव्हिंग ग्रुप असल्यामुळे इथं जेव्हा बॉन्ड शिफ्ट झाले तेव्हा क्लोरीन हा निघून गेल्यामुळे इंटरमिडिएट तयार झाला मेकॅनिझममध्ये, दॅट इज बेन्झाईन. हा बेन्झाईन टाकला, या बेन्झाईनवरती दुसरा मॉलिक्यूल एनएचचा टाकला, त्याच्यातला बेस टाकल्यामुळे इथं ज्या ठिकाणी पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज आहे त्या ठिकाणी अटॅक केल्यामुळे तुम्हाला हा प्रोडक्ट तयार झालेला दिसला. हा OH जो मायनस चार्ज आहे, मायनस चार्ज या OH मधला प्रोटॉन ऍब्स्ट्रॅक्ट करून घेतो, दॅट इज प्रोटॉन ट्रान्सफर म्हटलं तरी चालतं. प्रोटॉन ट्रान्सफर झाल्यामुळे तुम्हाला सोडियम फिनॉक्साइड हे इंटरमिडिएट रासायनिक अभिक्रियेमध्ये तयार होतं. आणि सोडियम फिनॉक्साइडचं जर तुम्ही ऍसिडिफिकेशन केलं HCl च्या साहाय्याने किंवा प्रोटॉन प्लस H2 टाकलं, प्रोटॉन H2 टाकला तरी तुम्हाला त्याच्यापासून मेन प्रोडक्ट तुमचा भेटतो, दॅट इज फिनॉल. आणि याच फिनॉलला आणखी एक नाव आहे, ते मी इथे लिहून देतोय. फिनॉलचं नाव लिहिलं, फिनॉलचं नाव आहे, फिनॉललाच कार्बोलिक ऍसिड असं सुद्धा म्हणतात. लक्षात घ्या, कार्बोलिक ऍसिड. फिनॉल आणि कार्बोलिक ऍसिड ही एकच शब्द आहेत. फिनॉललाच कार्बोलिक ऍसिड सुद्धा म्हणतात. अशा प्रकारे आपण शिकलो प्रिपरेशन ऑफ फिनॉलची डॉस प्रोसेस फ्रॉम क्लोरोबेन्झीन. हे लक्षात असू द्या. फ्रॉम क्लोरोबेन्झीन मध्ये आपण जेव्हा ही रिॲक्शन शिकतो ही परीक्षेला विचारली जाते, CETला विचारलं जाते, JEEला सुद्धा याच्यामध्ये प्रश्न विचारले जातात. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो स्टडी करताना बारकाव्यानं स्टडी करा, कुठलाही व्हिडिओ स्किप करू नका, प्रत्येक व्हिडिओ पहा. जो समजला नसेल, समजत नसेल तो पॉईंट पुन्हा व्हिडिओ रिपीट करून बघत चला, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ समजून जाईल. व्हिडिओ समजला म्हणजे लेक्चर समजून जाईल. आणि विद्यार्थी मित्रांनो जरी अजूनही काही अडचण असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. ठीक आहे, पुन्हा एकदा धन्यवाद.